हाय हॅलो. आज आहे संडे. श्रावण सुरू होण्या अगोदरचा रविवार म्हणजे गटारीचा दिवस. आज मी बनवला आहे, जेवणासाठी बनवणार आहे कोंबडी वडे आणि मटण. चिकन मटण मी खात नाही, प्रशांतसाठी आणि बाबूसाठी. तर मी सकाळीच पीठ भिजवून ठेवलं आहे. त्यासाठी मी 1 टेबलस्पून धने घेतलेत, अर्धा 1/4 टेबलस्पून मेथी घेतली आहे, 1 टेबलस्पून उडीद डाळ घेतली, अर्धा स्पून जिरे घेतले, अर्धा स्पून बडीशॉप घेतले. हे सर्व मस्त भाजून घ्या आणि मिक्सरला बारीक पिठी होईपर्यंत मिक्सरला ग्राइंड करून घ्या. तर पिठासाठी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतले, 1 वाटी गहू घेतले, अर्धा वाटी बेसन घेतले, अर्धा वाटी बारीक रवा घेतलाय. हे सर्व मिक्स करून घ्या, ऑलरेडी मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये आपण जे बारीक करून घेतला मसाला होता त्याच्यामध्ये टाका, थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाका, थोडीशी हळद टाका, जेणेकरून कलर मस्त येतो. आणि हे सर्व एकदम गरम पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये भिजवून घ्या. थंड पाणी अजिबात पाणी टाकून ते मस्त भिजवून घ्या आणि झाकण ठेवून साईडला ठेवा. आणि 4-5 म्हणजे मी सकाळी 8 वाजता भिजवलं होतं आणि मी करायला घेतले वडे 11:30 वाजता. असा गॅप ठेवून ते करायला घ्या, जेणेकरून ते मस्त फुगतात. आणि जेव्हा तुम्ही पीठ मळून घ्याल, तसंच तुम्हाला पाणी पाहिजे तसंच तुम्ही पाणी टाकून पीठ मळून घ्या. मी फर्स्ट टाईमच केले होते, याच्या अगोदर मी कधीच वडे केले नाहीत. आणि मी मटण खात नाही, मच्छी खाते, मटण चिकन खात नाही. त्याच्यामुळे त्याची चिकनचा रसा चव कशी असते ते मलाही माहिती नाही. त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेते. जसं कोमट पाणी पाहिजे तसं कोमट पाणी टाकून ते सर्व मिक्स करून घेते. स्पूनने मिक्स करा, कारण की ते गरम असतं. अशा प्रकारे झाकण ठेवून नंतर जेव्हा करायला घेईल तेव्हा मस्त पीठ मळून घ्या. बघा अशा प्रकारे कडक पीठ मळून ठेवा. आणि एका पोलपाटावर मी प्लॅस्टिकची पिशवी घ्या. मी दुधाची पिशवी घेतली होती आणि छोटे छोटे गोळे करून मस्त वडे थापून घेतले होते आणि गरम पाण्यामध्ये ते फ्राय करण्यासाठी टाकून द्या. मस्त वडे फुगतात. अशा प्रकारे पीठ मळून घेतले. तर तुमच्याकडे काय बेत होता? मला जर मटणाची रेसिपी पाहिजे असेल तर मी खाली ट्रायंगलमध्ये ती रेसिपीची व्हिडिओ क्लिक ठेवते, की तुम्ही नक्की जाऊन तो मोठा व्हिडिओ बघा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो बाय.